नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्याला आज आय-एम-पी क्वेश्चन्स बघायचे आहेत. जे मी तुम्हाला कालच्या पेपरवर सांगितले होते. उद्या जो होणारा पेपर आहे, उद्या आहे 27 मे आणि उद्या जो पेपर होणार आहे तो आहे बघा याच्यामध्ये आपल्याला बघायचा आहे. 27 मेला बघा जी-के-एन 101 आहे. एफ-वाय-बी-ए, एफ-वाय बी-कॉमसाठी, मराठी आणि इंग्लिश मीडियमसाठी दोघांसाठी सुद्धा आहे. आणि सायकॉलॉजी 217 आहे एस-वाय-बी-एसाठी आणि हिस्ट्री 221 आहे एस-वाय-बी-एसाठी. ठीक आहे. हे जे आपल्याला आय-एम-पी क्वेश्चन बघायचे आहे. तर आपण सर्वात अगोदर जे आहे जी-के-एन 101 चे बघणार आहे. नंतर आपण या 2 विषयांचे बघणार आहे. ठीक आहे. आपल्याला जी-के-एन 101 चे आय-एम-पी क्वेश्चन्स बघायचे आहे. तर ज्यांना कोणाला पूर्ण डिटेलमध्ये आय-एम-पी क्वेश्चन्स पाहिजे असेल किंवा सर्व विषयांचे आय-एम-पी क्वेश्चन्स वगैरे पाहिजे असेल, तर सर्वांनी आपलं ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवरती हे डाउनलोड करा. यामध्ये तुम्हाला आय-एम-पी क्वेश्चन्स वगैरे दिलेले आहेत. यामध्ये थोडीफार नॉमिनल फी आहे, जास्त काही महाग नाही आहे. ठीक आहे. आणि मी बऱ्यापैकी डिस्काउंटमध्ये केला आहे. 100-150 रुपयामध्ये तुम्हाला आता फी उपलब्ध करून दिलेली आहे. तर ज्यांना कोणाला आय-एम-पी क्वेश्चन्स पाहिजे असेल, तर त्यांनी सर्व विषयांचे आय-एम-पी क्वेश्चन्स वगैरे घेऊ शकता. तसेच त्यात म्हणजे नोट्स वगैरे सुद्धा आहेत, पीडीएफ बुक्स वगैरे सुद्धा आहेत. तर ज्यांना पाहिजे ते घेऊ शकता. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, जसं की आपल्याला बघा उद्या होणारा पेपर आहे जी-के-एन 101 मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम. यामध्ये बघा आपल्याला आय-एम-पी क्वेश्चन्स बघायचे आहेत. तर इथे बघा माझ्याकडे थोडेफार काही आय-एम-पी क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. तुम्ही या अशा प्रकारचे आय-एम-पी क्वेश्चन्स असणार आहेत. ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी आपला ॲप जे डाउनलोड करू शकता. ओके. बघा सर्वात पहिले आपल्याकडे जो आहे धर्म या शब्दाची 5 अर्थ तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत किंवा धर्माचा अर्थ, धर्म म्हणजे काय? ठीक आहे. धर्मावर तुम्हाला 1 किंवा 2 प्रश्न दरवर्षी येतोच. यावर्षी देखील तुम्हाला धर्मावरती प्रश्न येणारच आहे. इंग्लिश मीडियमला सुद्धा आहे. ठीक आहे. राईट 5 मिनिंग्स ऑफ द टर्म रिलिजन. ठीक आहे. रिलिजन म्हणजे काय? धर्म. यावर तुम्हाला लिहायचं आहे. नंतर आहे बघा पाण्याची विविध रूपे विशद करा. एक्सप्लेन द व्हेरियस फॉर्म्स ऑफ वॉटर. आता बघा जी-के-एन आहे हा जनरल नॉलेज आहे, त्यामुळे याच्यामध्ये कुठलाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. ठीक आहे. नंतर परत नसेल तर अचानक धर्मामधून पाण्यामध्ये कसे गेले? ठीक आहे. तर हे असं अशा प्रकारचे त्याच्यामध्ये प्रश्न वगैरे असतात. समोर बघा पर्यावरणावर देखील तुम्हाला एक प्रश्न येतो. पर्यावरण संरक्षण वगैरे, वगैरे, वगैरे. ठीक आहे. यावर देखील तुम्हाला एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन वरती एखादा प्रश्न वगैरे येऊ शकतो. जो दरवर्षी येतोच. ठीक आहे. तो तुम्हाला घ्यायचा आहे. नंतर आहे बघा पाणी शुद्ध करण्याची शास्त्रीय पद्धत. पाणी कशाप्रकारे शुद्ध वगैरे केलं जातं. कारण तुम्ही बघू शकता बऱ्याच ठिकाणी जे आहे गढूळ पाणी असते किंवा खराब पाणी असते. त्याला शुद्ध करतो आपण त्याला. जसं आपल्याला वॉटर प्युरिफिकेशन म्हणतो, बरोबर? आपल्या घरामध्ये देखील वॉटर फिल्टर वगैरे लावलेलं असतं. त्याच प्रकारचं ते तुम्ही त्याच्यामध्ये उदाहरण वगैरे लिहू शकता वॉटर प्युरिफिकेशनचं किंवा वॉटर लिहू शकता. ठीक आहे. नंतर आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रदूषण. प्रदूषण म्हणजे काय? प्रदूषणाचे प्रकार कुठले कुठले प्रदूषण आहेत? ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, माती प्रदूषण. ठीक आहे. बरेच प्रदूषण आहेत. ते देखील तुम्हाला याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. उदाहरण दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला उदाहरण वगैरे द्यावं लागेल. आणि प्रदूषण म्हणजे काय ते देखील तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. नंतर आहे विविध व्यसनांचे शरीरावर होणारे परिणाम. तर विविध व्यसन तुम्ही बघा लोक भरपूर काही कोणी बिडी पिते, कोणी गुटखा खाते, कोणी तंबाखू खाते, कोणी सिगरेट ओढते. अशा प्रकारचे बरेच काही जे व्यसन आहेत जे आपल्या मानवी जीवनाच्या म्हणजे आपल्यावरती परिणाम करतात, बरोबर? तुम्ही बघितलं असेल बऱ्याच लोकांना टीबी वगैरे होते, ठीक आहे, कॅन्सर होतो, हार्ट अटॅक वगैरे लवकर येतो, त्या प्रकारचा याच्यामध्ये दिलेला आहे. ठीक आहे. पोल्युशन झालं आपलं. नंतर आहे बघा व्यसनाचं सुद्धा झालेलं आहे. एक्सप्लेन 5 सोल्युशन्स ऑफ स्ट्रेंथन कोऑपरेटिव्ह मुवमेंट. नंतर बघा ग्राहकांशी निगडीत असलेल्या वाहतूक सेवांसंबंधी माहिती द्या. ग्राहकांशी निगडीत असलेल्या वाहतुकी राईट नोट कन्झ्युमर रिलेटेड ट्रान्सपोर्ट सर्व्हिस. ते काय ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे त्याबद्दल जे आहे तुम्हाला याच्यामध्ये माहिती द्यायची आहे. ट्रान्सपोर्ट सर्व्हिस कशा प्रकारे काम करते, काय करते, ठीक आहे. तसं ते तुम्ही याच्यामध्ये तुमच्या शब्दामध्ये लिहू शकता. नंतर बघा संज्ञापन प्रक्रियेचे 5 प्रकार स्पष्ट करा. संज्ञापन म्हणजे काय? थोडक्यामध्ये बोलणे, देवाणघेवाण. बोलण्याची जी देवाणघेवाण होती, भाषण करणे वगैरे म्हणतो आपण त्याला, किंवा तुम्ही एखाद्या दुकानामध्ये गेले, ठीक आहे, त्या कस्टमरशी तुम्ही बोलता किंवा कस्टमरशी तुम्ही बोलतात किंवा मालक बोलतो, ठीक आहे, जे कोणी असेल ते. एक्सप्लेन इन ब्रीफ 5 टाइप्स ऑफ कम्युनिकेशन प्रोसेस. तर याचे तुम्हाला प्रोसेस लिहायचे आहेत बोलण्याच्या. नंतर बघा दूरचित्रवाणीचे कुटुंबावर होणारे सकारात्मक परिणाम. टेलिव्हिजनचे जे काही पॉझिटिव्ह इफेक्ट आहेत आपल्या फॅमिलीमध्ये काय काय होतात ते तुम्हाला लिहायचं आहे. तुम्हाला निगेटिव्ह देखील विचारलं जाऊ शकतं आणि पॉझिटिव्ह देखील विचारलं जाऊ शकतं. म्हणजे थोडक्यात काय? कुटुंबावर होण्यास सकारात्मक परिणाम आणि नकारात्मक परिणाम. सकारात्मक म्हणजे काय? तर त्याचे तुम्हाला फायदे होते. जसं की बातम्या वगैरे बघणे, जगात काय चाललं तुम्हाला माहिती होते, बरोबर? मूव्ही वगैरे तुम्हाला बघायला मिळते, एंटरटेनमेंट वगैरे होतं, बरोबर? असे तर याच्या विरुद्ध तुम्हाला ज्या निगेटिव्ह देखील पॉईंट आहेत, जसं की स्क्रीनने डोळे खराब होतात, छोट्या मुलांसाठी घातक आहे, बरोबर? ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. औद्योगिक विकर म्हणजे काय? इंडस्ट्रियल विकर म्हणतो आपण त्याला. हे देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याचे कुठले तुम्हाला प्रकार वगैरे देखील याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. ते तुम्हाला व्यवस्थितपणे याच्यामध्ये जे आहे ते लिहिता आलं पाहिजे. ओके. नंतर आहे बघा पडीक जमीन. जसं मी तुम्हाला कालच्या लेक्चरला देखील सांगितलं होतं. पडीक जमीन, वाळवंटी जमीन जी असते त्याला चांगल्या प्रकारे कसं करायचं. जी वेस्टेज जमीन असते त्याला आपण वेस्टेज लँड म्हणतो किंवा डिझर्ट लँड म्हणतो. तुम्हाला माहिती असेल राजस्थानमध्ये वाळवंट वगैरे आहे, बरोबर? ती जमीन आहे. आता मला सांगा राजस्थानमधल्या जमिनीवरती आपण लागवड करू शकतो का? नाही करू शकत. त्याला खूप मोठी प्रोसेस करावी लागेल, बरंच काही, बरोबर? त्याला खूप कोटी 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 रुपये असा जवळपास त्याच्यावर खर्च येईल, बरोबर?
परंतु आपली जी शेतामधली जमीन आहे, वेस्ट लँड वगैरे म्हणतो आपण त्याला, प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येकाकडे जी जमीन आहे, जमीनदार आहेत, शेतकरी लोक आहेत, त्यांना माहिती असेल थोडीफार पडीक जमीन असेल तर त्याला आपण व्यवस्थितपणे परत नांगरणी वगैरे करून व्यवस्थित करून त्याची चांगली सोय करून आपण जे आहे त्याला चांगलं लागवड आपण त्याला जमीन बनवू शकतो. तर असं ते तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. नंतर आहे बघा सुखदायी आरोग्याची व्याख्या, त्याला आपण काय म्हणतो हॅपी हेल्थ म्हणतो. हॅपी हेल्थ किंवा हॅपी फॅमिली म्हणतो आपण त्याला, बरोबर. त्याची तुम्हाला व्याख्या वगैरे लिहायची आहे. नंतर आहे बघा याच्यामध्ये सहकार्याची आवश्यकता का असते, सहकार्याची आवश्यकता काय असते ते देखील तुम्हाला याच्यामध्ये जे आहे ते लिहायचं आहे. एक्सप्लेन द नेसेसरी ऑफ कोऑपरेशन, सहकार्याची आवश्यकता. नंतर आहे बघा ग्राहकांच्या जबाबदाऱ्या, अशा प्रकारचे मित्रांनो याच्यामध्ये आयएमपी क्वेश्चन्स आहेत. तुम्ही हे घेऊ शकता, वाचू शकता. ज्यांना कोणाला आयएमपी पाहिजे असेल पूर्ण डिटेलमध्ये, आपल्याकडे जवळपास 2-2 सेट आहेत. तुम्ही ते आपल्या ऍप्लिकेशन मधून घेऊ शकता. सर्वांना माहिती असेल आपलं ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोरवर उपलब्ध. ठीक आहे, यावर क्लिक करून तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे. ज्यांना कोणाला सापडत नसेल घेऊ शकता, किंवा तुम्हाला गुगल प्ले स्टोरवरती ऍप ओपन करायचं, त्यामध्ये सर्च करायचं ए टू टॉक, तुम्हाला जे काही दिसेल त्याला तुम्ही याच्यावरती डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे, समोर बघा मित्रांनो, आता याच्यामध्ये आपल्याला टाइम टेबल झालेला आहे. ओके, आता बघा हे आपलं युट्यूब चॅनल आहे. तुम्हाला माहिती असेल, नसेल माहिती सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा. याची देखील तुम्हाला मी लिंक दिलेली आहे. यामध्ये मित्रांनो आपण लाईव्ह मध्ये जे आहे रोज संध्याकाळी जे आहे 9 वाजता एक लेक्चर घेतो आपण. बघा हे कालचं लेक्चर आहे, परवाचं आहे, त्याच्या अगोदरचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे आपण याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर वगैरे घेत असतो. ठीक आहे, तर ज्यांना तर तुम्हाला याच्यामध्ये जॉईन करायचं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. ज्यामध्ये मी तुम्हाला रोजचे अपडेट वगैरे देत असतो, पेपर बद्दल मार्गदर्शन करत असतो, पेपर कसा लिहायचा, काय लिहायचा, महत्त्वाचे पॉईंट्स वगैरे देत असतो. रोज संध्याकाळी देतो, संध्याकाळी 9 वाजता आपलं लेक्चर असतं, तर तुम्ही ते जॉईन करू शकता. ठीक आहे, तर हे अशा प्रकारचं आहे. नंतर बघा याच्यामध्ये मित्रांनो, तुम्ही जर फर्स्ट टाइम पेपर देत असाल किंवा तुम्ही एटीकेटीवाले असाल किंवा तुम्हाला म्हणजे माहिती नसेल पेपर वगैरे कशा प्रकारे लिहायचा, तुम्ही जे आहे बघा याच्यामध्ये आपला 12 नंबरला व्हिडिओ दिलेला आहे बघा, YCMU पेपर कसे लिहायचे. ठीक आहे, हे दिलेलं आहे तुम्हाला याच्यामध्ये. हँडरायटिंग वगैरे चांगलं आहे, आपल्या एका विद्यार्थ्यांचा पेपर आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मुद्दे मांडलेले आहेत आणि कशा प्रकारे पेपर लिहायचा, एका पेजवर एकच उत्तर लिहायचं, कसं लिहायचं, मुद्देशीर कसं लिहायचं, हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. नंतर आहे बघा 11 नंबरला व्हिडिओ आहे बघा आपला, YCMU साठी एबीसीआयडी कसा बनवायचा. एबीसीआयडी कसा बनवायचा तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. यामध्ये डिजिलॉकरच्या ऍपच्या मदतीने तुम्ही जे आहे आपलं जे एबीसीआयडी आहे तो बनवू शकता. कारण आता इन फ्युचरमध्ये सगळं काय तुमचं जे काही काउंटिंग असेल ते सगळं एबीसीआयडी मध्येच होणार आहे. जसा तुमचा आधार नंबर असतो तसं तुमचा हा एबीसीआयडी असतो आणि तो तुम्हाला आधार नंबरच्या सहाय्यानेच बनवावा लागतो, बरोबर. तुम्ही सर्वांनी बनवून घ्या एबीसीआयडी, त्याचं खूप महत्त्वाचं काम आहे. आता सध्या यावर्षी थोडं लाईटली घेत आहेत, परंतु पुढच्या वर्षीपासून ह्या सर्वांना जे आहे कंपल्सरी केलेलं आहे. जो एबीसीआयडी देईल त्यालाच प्रवेश मिळेल, सध्या असं चालू आहे. ठीक आहे, सर्वांनी बघा. बाकीचे आपले जे लेक्चर आहेत बाकीचे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये दिसतील व्हिडिओजमध्ये. ठीक आहे, यावर क्लिक करून तुम्ही आपले लेक्चर्स वगैरे बघू शकता. आणि बाकी जसं तुम्हाला सांगितलं मी, रोज संध्याकाळी 9 वाजता आपलं लाईव्ह होतं, ते देखील तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. ठीक आहे, तर अशा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, हे जेवढे काही आयएमपी क्वेश्चन मी सांगितले तेवढे वाचून घ्या. आणि ज्यांना कोणाला आयएमपी क्वेश्चन वगैरे पाहिजे असेल तर त्यांनी हे आपलं ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोरवरती उपलब्ध, ते सर्वांनी डाउनलोड करा. ठीक आहे, तर मित्रांनो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.